जय शिवराय मित्रांनो, पंकज मोरे स्वागत आहे का आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पहा कारण तुमचा याच्यात फायदा आहे, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटणार आहे। तुम्ही जर स्किप केलं तर तुम्हाला काही करणार नाही। तर व्हिडिओ चालू करूया मित्रांनो। तर व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो, आता हा व्हिडिओ पाहिला तर हा नवीन जे या रिक्षा धंदा येण्यासाठी म्हणजे येणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी। जुन्या लोकांसाठी त्यांना ऑलरेडी सगळं माहित असतं। तर व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो की तुम्ही रिक्षा धंद्यात येण्याच्या अगोदर काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, तर याविषयी आपण बोलत आहोत। तर बघा मित्रांनो, आसपास आपल्या खूप बेरोजगारी वाढत चालली आहे आणि एवढं शिक्षण घेऊन पण लोकांना जॉब्स नाहीये, नोकरी नाहीये। ज्यांना आहेत त्यांचे सिक्युरिटी नाहीये, त्यांना लगेच काढून टाकतात। कधी पण टांगते तलवार आहे, नाहीतर मग 12 तास घासावी लागते कंपनीत इकडं तिकडं। त्यापेक्षा रिक्षा धंदा कसा आहे मित्रांनो की आपण मालक असतो आपल्या धंद्याचं। कधी जायचं, कधी उठायचं, कधी काय करायचं सगळं आपल्या मनावर असतं, कोण आपल्याला बोलणार नसतं। परत आता धंदा पण तसा, तुम्ही जर मेहनत केली तर तुम्ही जो जॉब करताय, जी नोकरी करताय त्याच्यापेक्षा जास्त कमावणार आहे। तर हा एक फायदा आहे रिक्षा मध्ये बिझनेस मध्ये येण्याचा। तर सुरुवात करूया मित्रांनो। बघा, रिक्षा धंद्यात येण्यासाठी तुम्हाला काय लागेल। पहिलं तर तुम्हाला रिक्षा चालवायला यायला लागेल। आणि रिक्षा चालवणं म्हणजे काही मोठं काम नाहीये। तुम्ही एक 15-20 मिनिटात तुम्ही रिक्षा शिकू शकता, नंतर प्रॅक्टिस करून त्याच्यात तुम्ही परफेक्ट होऊ शकता। आता रिक्षा कुठे शिकवायची, तर मी तुम्हाला ॲडवाइस देईन की ते ड्रायव्हिंग स्कूल वगैरे लावण्यापेक्षा जर तुमचा मित्र कोणी रिक्षावाला असेल, जवळचा तुमचा स्टँडवर एखादा रिक्षावाला असेल, त्याच्याशी ओळख वाढवा। त्याला म्हणा की बाबा मला शिकव, तुला पैसे देतो, तुला जेवण सारखं, तुला काय पाचतो, म्हणजे तुम्हाला कळलं असेल तर तो म्हणजे तुम्हाला शिकवणार। थोडक्यात रिक्षावाले सहसा नाही कुणाला नाही म्हणत, म्हणजे नाही म्हणणार रिक्षावाले, सहज सांगतो तुम्हाला मी। तर शिका रिक्षा, पहिली तर शिकायची पहिली पायरी तर रिक्षा शिकणे। दुसरी पायरी मित्रांनो, लायसन काढावं लागेल तुम्हाला पहिलं तर। आता लायसन काढायची पण प्रोसिजर आहे। आता तुम्ही एजंटकडे गेला तर तुम्हाला जवळजवळ 3000 रुपये तो TR लायसन साठी सांगणार। TR लायसन काढावं लागतं मित्रांनो रिक्षा चालवण्यासाठी। पहिली गोष्ट तर 3 व्हीलर कॅब 3 व्हीलर असं हा। तर ते रिक्षा आता लायसन काढलं म्हणजे लायसन काढायची पण प्रोसिजर आहे, ती काय लगेचच निघत नसते। पहिलं तुम्हाला लर्निंग द्यावं लागेल, मग ते तुम्हाला TR येणार कधी, 1 महिना लागतो त्याला। आता लायसन आलं समजा तुमच्याकडं, तर दुसरी पायरी काय मित्रांनो की तुम्हाला बॅच काढावा लागतो। आता बॅच काढायला पण 1 महिनाभर लागतो आणि खर्च त्याला काय 3-4 हजार रुपये तो पण येतोच। तर बॅच हातात आला की तुम्ही रिक्षा ड्रायव्हर झाले म्हणून समजा। आता रिक्षा बॅचला पण भरपूर डॉक्युमेंट वगैरे लागतात की ते काय असं निघत नसतं। आता त्याच्यासाठी पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की बाबा पैसे द्यायची तयारी ठेवा एजंटला। तर एजंट तुमचे डॉक्युमेंट असेल तरी तुम्हाला काढून देईल। लायसनचं पण तसंच आहे। आता तुम्ही जर स्वतः म्हणणार की बाबा नाही एजंटला कशाला पैसे द्यायचे, जाऊ आपण स्वतः काढू, जर तुम्ही RTOला तसे गेले तर तुमच्याकडे लक्षच दिलं जाणार नाही। सगळ्यात जास्त भ्रष्टाचार भारतात RTO मध्ये होतो, तर तिथं पैशाशिवाय पान हलत नाही। तुम्ही त्याच्यासाठी एजंटला पैसे द्या, एजंट बरोबर करून देतो। आता लायसन बॅच आलं तुमच्याकडं, मग काय करायचं तुम्ही, तिसरी पायरी काय आहे की बाबा तुम्ही जर तुमची ऐपत नसेल सध्या तरी परमिट घ्यायची, रिक्षा घ्यायची, तर तुम्ही शिफ्टने गाडी चालवू शकता। तर शिफ्टने म्हणजे कसं असतं, शिफ्ट असते समजा 12 तास 24 तास, पण आजकाल सगळे 24 तास आपल्याकडेच गाडी देतात। तर शिफ्टने कसं असतं की 300 रुपये दिवसाचे तुमच्याकडे गाडी असणार। आता वेगवेगळ्या सिटीमध्ये वेगवेगळ्या रेंज असते, म्हणजे 300 असेल, कुठं 350 असेल, कुठं 250 असेल, कुठं 200 असेल। तर ती शिफ्टने गाडी घेतली तुम्ही। आता शिफ्टने गाडी घ्यायची म्हणजे लायसन बॅच लागतेच, असं नाही की कोणी तुम्हाला देणार। तर असं समजू की तुम्हाला शिफ्टने गाडी घेतली तुम्ही, आणि जर तुम्हाला शिफ्टने गाडी घ्यायची इच्छा नसेल तर तुम्हाला परमिटचा नंबर लावा। परमिटला नंबर लावला, परमिट येतं 1 महिनाभरात, म्हणजे कच्चं परमिट भेटतं तुम्हाला। कच्चं परमिट, आता याच्यावर मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या, तुम्ही ब्लॉगमध्ये चेक केला तर लायसन कसं काढायचं, बॅच कसं काढायचं, काय डॉक्युमेंट लागतात, त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा। तर कच्चं परमिट भेटलं समजा तुम्ही, आता कच्चं परमिट काढायला पण 10,000 रुपये लागतात।
आणि हे किती 4 आणि हे 3 7 म्हणजे 17,000 तुम्हाला परमिट येईल. आता 17,000 तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असेल तरची गोष्ट लागणार. आणि जर समजा एखादं डॉक्युमेंट नसेल, आता बरेच डॉक्युमेंट लागतात, तर ते एखादं नसेल तर मग ते पैसे एजंट अजून जास्त घेणार आणि तुम्हाला सगळं डिटेलमध्ये काढून देणार. आता परमिटचे 10,000 रुपये भरायचे, कच्चं परमिट आलंय तुमच्या हातात असं समजू आपण. आता ते कच्चं परमिट घेऊन तुम्हाला गाडी घ्यावी लागेल. आता गाडी घ्यायची कुठली, तर बजाज, TVS, पॅगो या अशा बऱ्याच कंपन्या आहेत. आता त्याच्यात इलेक्ट्रिक आलेल्या आहेत मार्केटमध्ये, पण इलेक्ट्रिकच्या तुम्ही पाठीमागे जाऊ नका. माझं असं म्हणणं आहे, स्पष्ट म्हणणं आहे. तुम्ही जर समजा बजाजची गाडी घ्या, नाहीतर मग CNG ची सांगतोय तुम्हाला, बजाज CNG नाही तर TVSचा. आता माझी आवडती गाडी तर TVS आहे, कारण TVS 7-8 माणसं बसवली तरी आरामात पळते. बजाजच्या गाडीत 3-4 माणसं लय बसतात कोंबून. तर असा सीन आहे मित्रांनो. मग त्या परमिटवरच तुमचं लोन. आता लोन होणार म्हणजे काय, तुमचं सिबिल चांगलं असेल तर लोन होणार तुमचं, नाहीतर असं कोणी सहसा लोन करत नाही. तुमचं सिबिल चांगलं पाहिजे. आता सिबिल जर खराब असेल एखाद्याचं, तर मी सजेस्ट करेल तुम्हाला की 5 वर्षासाठी गाडी घ्या. जर तुमचं लोन नाही झालं, परमिटवर जर लोन झालं नाही, तर तुम्ही 5 वर्ष परमिट वापरायला आणि गाडी वापरायला घ्या. ते 1.5 लाखापर्यंत सहसा भेटतं. आणि ज्यांचं सिबिल चांगलं आहे त्यांनी त्या परमिटवर लोन काढून रिक्षा घेऊ शकता. TVS गाडी घ्या, बजाज गाडी घ्या, तुमची मर्जी. तर ही झाली एक पायरी. तर आता समजा तुम्ही गाडी घेतली नवीन, आता तुम्ही बिझनेस कसा करणार, कसा करू शकता. आता मी याच्यावर पण व्हिडिओ बनवलाय. तुम्ही आपला पूर्ण ब्लॉग चेक करा, त्याच्यामध्ये व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेले आहेत वेगवेगळ्या विषयावर. तर आता तुम्ही गाडी नवीन आली रोडवर, आता मार्केटमध्ये ॲप आहेत. ॲप बेस रिक्षा म्हणजे व्यवसाय आता सगळ्यात जास्त चालतो. सहसा लोकांना ओला, उबेर, रॅपिडो हे जे ॲप आहेत त्यांनी सवय लावली की बाबा रिक्षा घरापर्यंत तुमच्या दारात येते, लिफ्टपर्यंत येते, कस्टमर येणार, बसणार आणि आपण जे मोबाईलमध्ये जे पैसे दाखवले ते घ्यायचे, गपचूप निघायचं. दुसरी ट्रिप लगेच ॲडव्हान्समध्ये पडलेली असते. भरपूर धंदा आहे ओला, उबेर. म्हणजे ज्याला करायचं आहे ना, ज्याला खरंच कमवायची इच्छा आहे, त्याला भरपूर धंदा आहे रिक्षा व्यवसायात. आणि ज्याला खरंच नाही करायचं, कधी पण यायचं, कधी पण जायचं, आपल्या मनावर दारू प्यायचं, व्यसन करायचं, खायचं प्यायचं, तर त्याचा धंदा होत नाही. तेच जास्त लोक म्हणतात की रिक्षामध्ये धंदा नाहीये, रिक्षा घेऊ नका. अशीच लोक सांगतो. आता जे करतात ना 2,000-2,500 धंदा करणारे लोक आहेत मार्केटमध्ये. मी स्वतः 1700-1800 रुपये सहसा करतच असतो. तर बघा, करणाऱ्याला भरपूर काम आहे ऑटो रिक्षा धंद्यात, आणि नाही करणाऱ्याला मग काय शिफ्ट पण निघत नाही. मग त्यांच्या गाड्या हप्ता पण भरणं कठीण होऊन जातं. जर 12 तास रिक्षा चालवायची तयारी असेल तर रिक्षा धंद्यात यायला काही हरकत नाही. नाहीतर मग 4 आणि 5 आणि कुठं पार्ट टाइमच करायचं. आणि रिक्षावर जर लोन असेल तर मग तुम्ही पार्ट टाइम करणार, 700-800 रुपये धंदा होणार. त्याच्यातले तुम्हाला 300 रुपये तर CNG जाणार, 300 रुपये हप्ता होणार. तुम्ही काय कमावणार मग. त्याच्यासाठी पार्ट टाइम करायचं असेल तर गाडी डायरेक्ट कॅशमध्ये घ्या, नाहीतर मग विषय सोडून द्या. नवीन गाडी घेऊन पार्ट टाइम करत असाल तर काहीच राहणार नाही तुमच्या हातात. तर हे एक पायरी झाली मित्रांनो. तर आता तुम्ही रिक्षा घेतली आहे, बिझनेस पण चालू केलाय आणि हप्त्यावर आहे गाडी, तर तुम्ही हप्ता भरण्यासाठी 300 रुपये डेली साईडला काढले पाहिजे. CNGचे 300-350 काढले पाहिजे. आणि असं करून तुम्ही 1,500-2,000 रुपये करायला पाहिजे. तर तुम्हाला 1,000 रुपये कसे पण सुटणार आहेत. तर बघा, तुम्ही तुमच्याकडे जर गाडी असेल, नवीन गाडी घेतली असं समजू तुम्ही, तर कसं असतं की त्याचा मेंटेनन्स असतो वेगळा. गाडी व्यवस्थित चालवली तर जास्त मेंटेनन्स निघत नाही. पण जर रफ चालवली, समजा तुम्ही चालवली, तुमच्या भावाने चालवली, ड्रायव्हरला दिली, इकडं दिली तिकडं दिली, तर गाडी रफ कंडिशनमध्ये चालते. चालवणं वेगळं होतं, त्याचे कामं काढते लगेच गाडी. आणि आत्ताच्या गाड्या पहिल्यासारख्या मजबूत नाही आहेत, भरपूर कामं निघतात जर व्यवस्थित चालवायला लागते. आणि मेंटेनन्समध्ये काय असतं की आता पोस्टो गाडी आहे, तिला 2 लिटर ऑइल म्हणजे 1.5 लिटर ऑइल लागतं थोडक्यात. जास्त म्हणजे 1600-1700 ग्राम म्हणजे मिली लिटर लागतं. तर ऑइल चेंज करावं लागतं कितीतरी किलोमीटर. तुम्हाला 3 सर्व्हिसिंग तर फ्रीच असतात. फ्री म्हणजे बाकीचा फक्त ते करून देतात. ऑइलचं वगैरे खर्च तुम्हाला लागणारच आहे. मग सर्व्हिसिंग वगैरे बाहेर केलं तर एवढा काही खर्च येत नाही. मग तुम्ही जर सर्व्हिसिंग सेंटरमध्ये जर केली तर तुम्हाला मजबूत खर्च येऊ शकतो. त्यासाठी बाहेर करा. सहसा एवढं काही काम निघत नाही. नवीन 1.5-1 वर्ष तरी गाडीचं एवढं काही काम निघत नाही मग सहज. आणि नंतर मग चालू होतं काम, हे पार्ट खराब झाला, ते पार्ट खराब झाला. आणि काही एवढं कारच्या तुलनेत तर रिक्षाचं स्वस्तच आहे, तुम्हाला तर माहीतच असेल. तर बघा, आणि झालं तर आता नवीन गाडी घेतली सुरुवातीला, तर तुम्हाला काही हे काय पासिंग वगैरे असतं, मीटर पासिंग वगैरे सगळं ते शोरूमवालेच करून देतात.
नंतर मग तुम्हाला 2 वर्षांनी इन्शुरन्स पासिंग बेसिंग सगळं करावं लागतं. 5 वर्षांनी परमिट पासिंग करावी लागते आणि इन्शुरन्स जवळजवळ 7 ते 8 हजार रुपये इन्शुरन्स लागतो. आता 4 आणि 5 हजारावर पण इन्शुरन्स निघतो, पण त्याची काही गॅरंटी आपण घेत नाही. त्याच्यासाठी 7 ते 8 हजाराचा जो इन्शुरन्स असतो तो तुम्ही केला पाहिजे. तर बघा मित्रांनो, भरपूर आता इन्शुरन्स त्याचा खर्च भरपूर असतो. पासिंगचा खर्च असतो, एजंटचा खर्च, त्याच्यासाठी तुम्ही डेली पैसे साईडला काढून ठेवले पाहिजे. नाहीतर अचानकच मग सगळे एक्सपायर होतं, लायसन एक्सपायर होऊ शकतात. एकदा लायसन जर एक्सपायर झालं त्याची रिन्यू करावं लागतं. तर आता कसं आहे नवीन नियम की लायसन एक्सपायर झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट पहिल्यापासून प्रोसिजर करावी लागते त्या लायसनसाठी. तर हे सगळे डिटेलमध्ये माहिती असते, ती सहसा कोणाला कोण सांगत नाही, त्याच्यासाठी मी सांगतोय तुम्हाला. तर बघा, ओला उबेर रॅपिडो ह्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यात गाडी चालवणं काही एवढं अवघड नाही, कारण मॅप वगैरे पैसे वगैरे सगळं कंपनीचं असतं. कंपनीचं मॅप उघडायचं, फक्त तुमचं काम व्यवस्थित रिक्षा चालवणे, सिग्नलला थांबणे, पॅसेंजरला व्यवस्थित घेणे, म्हणजे जे पॅसेंजर असतात त्यांना व्यवस्थित सुविधा म्हणजे हे केलं पाहिजे, तुम्ही सर्व्हिस दिली पाहिजे. जसं की आपल्या घराची आई मावशी, मी तुम्हाला दरवेळेस सांगतो, बही समजून सर्व्हिस दिली पाहिजे तुम्ही. नाहीतर तुम्ही मनाला येईल वाटेल तसं कस्टमरला कॉमणार, काय वाटेल ते बोलणार, तुमचा ID लगेच ब्लॉक करते कंपनी. आणि एकदा जर ओला रॅपिडो उबर सारख्या कंपन्यांनी जर तुमचा ID बंद केला, तुमचा हप्ता पण निघणं मुश्किल होणार आहे. कारण बाहेर एवढा धंदा नाही आहे, बाहेर एवढं कॉम्पिटिशन आहे ना. समजा तुम्हाला हात केला एखाद्या पॅसेंजरने, मला हे तिथं जायचंय, 50 रुपये सांगितले तुम्ही, बाहेर मागे लगे एखादा थांबलेला असतो 40 रुपये, त्याच्या पाठी मागा 30 रुपये, एवढे कॉम्पिटिशन आहे. त्याच्यासाठी ओला उबेर रॅपिडो व्यवस्थित सर्व्हिस द्या, त्यांना खूप पैसे म्हणजे कमावू शकता तुम्ही त्याच्यावर. तर अजून बघा मित्रांनो, की समजा तुम्ही आले रिक्षा धंद्यात, तर तुम्ही एखाद्या संघटनेत, आता जसं की बघतोय रिक्षावाला संघटना आहे, जनता गॅरेज आहे, अजून बऱ्याच संघटना आहेत, तिथं तुम्ही सामील झालं पाहिजे ना. आता त्याच्यात सामील झाल्यावर काय फायदा होतो, तर कसं आहे की युनियनमध्ये ज्या गोष्टी चालतात बाहेर, आता समजा तुमच्या गाडीला काही प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही त्या संघटनेत आहे, तुम्ही त्या संघटनेच्या ॲपमध्ये समजा सांगितलं की बाबा मी तिथे माझ्या गाडीला प्रॉब्लेम झाला, तर तिथली लोक म्हणजे संघटनेतली लोक, समजा रिक्षावाले जे आहेत ते तिथे त्या एरियात असतील, तर ते तुम्हाला मदत करायला येतील. समजा असे बरेच विषय असतात की ते युनियन कामाला येतात. तर युनियनमध्ये सामील झालेलंच पाहिजे मित्रांनो. तर ही आहे माहिती मित्रांनो. अजून काय माहिती सांगता येतील का, तर बघू मी. तर मला वाटत नाही मित्रांनो, मी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर जर समजा तुम्हाला आणखीन काही जर क्वेश्चन असते म्हणजे प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, धन्यवाद, थँक्यू. आणि व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. आणि जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर एक्स्ट्रा अजून लाईव्ह आल्यावर मी काय विचारू शकता.